ट्रॅप अडकल्यानं शिवसेनेचे खासदार आणि आमदार फुटले असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। सत्ताधाऱ्यांवर भाजपवर त्यांनी हा गंभीर आरोप केलाय। शिवसेनेच्या 4 खासदारांना 16 आमदारांना भाजपनं हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर महायुती सरकारमधील 4 मंत्रीही सध्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेत असाही दावा त्यांनी केलाय। हनी ट्रॅपची पाळंमुळं थेट ठाण्यापर्यंत पोहोचलेत, त्यामुळे संजय राऊतांचं बोट नेमकं कुणाकडे आहे या चर्चेला उधाण आलंय। 4 मंत्री फडणवीस खोटं बोलतायत, त्यांना माहिती आहे 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले। आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीसांनी। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असे म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। आणि कोण तुम्हाला माहिती आहे? तरुण खासदार त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं। ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली। 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले। उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा या सगळ्या विषयावर। हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते रात्री। ही बघा तुमची सीडी। हे जे हुडी बिडी घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात, आणि मग खिशातून अशी सीडी काढून, हे बघा तुमचे लोक। कळलं का? त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्यांनी पटापट उड्या मारून 4थ्या दिवशी सुरतला रवाना झाले, नाही ते सीडी बाहेर येईल। आणि हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत कशी पोचली आहेत याचं संशोधन करावं। आणि संजय राऊतांच्या आरोपांवर शिंदेच्या शिवसेनेने पलटवार केलाय। थेट नावं घ्या, पुरावे द्या असं दादा भुसेंनी त्यांना आव्हान दिलंय। काँग्रेस सोबत युती मान्य नव्हती म्हणून सरकार पडलं असं उदय सामंतांनी म्हटलंय। त्यांनी नाव घ्यावं, त्याचे पुरावे द्यावे, असं दररोज दिशाभूल होईल एवढीच वक्तव्य ते करत असतात। त्याच्यात हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन उल्लेख करावा, त्याचे पुरावे द्यावेत, जे कोण असेल त्याच्यावर कारवाई होईल। काय झालं, सरकार का पडलं हे मला काय माहित नाही। सरकार एवढ्यासाठीच पडलं की काँग्रेस बरोबर शिवसेनेनं युती करावी हे कोणाच्याही मनामध्ये नव्हतं। शेवटी नॅचरल अलायन्स असली पाहिजे भाजप आणि शिवसेनेची, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला। कुणी मानलं नाही मानलं तरी मला काय फरक पडत नाही, पण त्यांच्या उठावाची किमया म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक अलायन्सचं सरकार आलं।